इंट्रोडक्शन टू बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म इमल्शन. नेक्स्ट जे एक्सपेरिमेंट बघणार आहोत आपण ते इमल्शन. प्रिपेअर अँड सबमिट to prepare and submit emulsion containing castor oil. Next, to prepare and submit emulsion by dilution method. To prepare and submit emulsion containing turpentine oil. Next, to identify the given sample of emulsion by dye test. Next, to prepare and submit emulsion containing olive oil. To prepare and submit acacia emulsion containing soluble substance. म्हणजे इथून पुढे जे प्रॅक्टिकल बघणार आहोत आपण इमल्शन प्रिपेअर करणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला इमल्शनची डेफिनेशन, टाइप ऑफ इमल्शन, देन ज्या काही टेस्ट आहेत इमल्शन प्रिपेअर झाल्यानंतर डाय टेस्ट, डायल्युशन टेस्ट, कंडक्टिव्हिटी टेस्ट, फ्लोरोसेंस टेस्ट, देन इमल्सिफाइंग एजंट. एक्झाम्पल ऑफ इमल्सिफाइंग एजंट. नॅचरल इमल्सिफाइंग एजंटचे एक्झाम्पल काय आहेत? सेमी सिंथेटिक, सिंथेटिक, इनऑर्गॅनिक, अल्कोहोल, हे जे काही इमल्सिफाइंग एजंट त्याची एक्झाम्पल. देन प्रिपरेशन ऑफ इमल्शन. इमल्शन प्रिपेअर करणं कोणत्या मेथडने केलं जातं? ड्राय गम मेथड, वेट गम मेथड, बॉटल मेथड, अदर मेथड. ड्राय गम मेथड म्हणजे काय, वेट गम मेथड म्हणजे काय, बॉटल मेथड मध्ये कसं प्रिपेअर केलं जातं इमल्शन ते अगोदर तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके. इंट्रोडक्शन टू बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. बाय मीन्स टू. बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म मीन्स emulsion containing or preparation containing two phase. Monophasic liquid dosage form. सकाळी आपण बघितलं मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. मोनोफेजिक मीन्स सिंगल फेज. त्याच्यामध्ये एक्झाम्पल मिक्सचर, सिरप, इलिक्झर, इंटरसेस इंटरनल यूज साठी. देन एक्सटर्नल यूज साठी वन बाय वन आपण स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट तुमचा जो काय चॅप्टर असणार आहे इंट्रोडक्शन टू बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. इंट्रोडक्शन टू बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म मध्ये एक्झाम्पल इमल्शन अँड सस्पेन्शन आर द बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. इमल्शन अँड सस्पेन्शन काय आहेत? बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. नेक्स्ट, an emulsion. An emulsion is a heterogeneous system consisting of at least one immiscible liquid dispersed in the form of droplet. आणि त्या ड्रॉपलेटचा डायमीटर किती असला पाहिजे? 0.1 micrometer to 100 micrometer is called dispersed phase, and the liquid in which the globules are dispersed is called as continuous phase. Two immiscible liquid cannot be dispersed for long period, so an emulsifying agent having circular structure in which one end is hydrophilic and other is lipophilic used because of that it is possible for emulsifying agent to form thin film at the interface and reduce the interfacial tension. Emulsion काय आहे? heterogeneous system. Emulsion is a heterogeneous system consisting of at least one immiscible liquid. एक immiscible liquid असते त्याच्यामध्ये consisting of at least one immiscible liquid dispersed in the form of droplet. One immiscible liquid dispersed केलं जातं in the form of droplets मध्ये. त्या ड्रॉपलेटचा डायमीटर 0.1 micrometer to 100 micrometer असतो. आणि जो डिस्पर्स केलं जातं त्याला काय म्हणणार तुम्ही? डिस्पर्स्ड फेज. and liquid in which globules are dispersed is called as continuous phase. जे ड्रॉपलेट्स आहेत ते झालं डिस्पर्स फेज आणि जे काही लिक्विड आहे लिक्विड इन विच ज्याच्यामध्ये ग्लोब्युल्स डिस्पर्स होतात ते झालं कंटिन्युअस फेज. लिक्विड इन विच ग्लोब्युल्स आर डिस्पर्स्ड, जे काही ग्लोब्युल्स आहेत लिक्विड मध्ये डिस्पर्स होतात ते झालं कंटिन्युअस फेज. आणि जे काही ड्रॉपलेट्स आहेत इनविसिबल लिक्विड डिस्पर्स्ड इन द फॉर्म ऑफ ड्रॉपलेट्स, ते जे ड्रॉपलेट्स आहेत डिस्पर्स होतात, ते जे काही ड्रॉपलेट्स आहेत ते काय झालं? डिस्पर्स्ड फेज. डिस्पर्स्ड फेज आणि कंटिन्युअस फेज समजते? Yes, ma'am. Then two immiscible liquid cannot be dispersed for long period. जे काय दोन immiscible means मिसिबल होत नाही तिच्या अदरमध्ये ते लिक्विड. मी तुम्हाला सांगितलं होतं ऑइल आणि वॉटर. ऑइल आणि वॉटर काय आहे? इमिसिबल आहे इच अदर. ओके. टू इमिसिबल लिक्विड कॅनॉट बी डिस्पर्स्ड फॉर लॉंग पिरियड. दोन इमिसिबल लिक्विड लॉंग पिरियड साठी डिस्पर्स होत नाहीत. सो अँड इमल्सिफाइंग एजंट त्याच्यामध्ये
डिस्पर्स होण्यासाठी तुम्हाला इमल्सिफाईंग एजंट ऍड करावं लागणार आहे. ओके, कसला इमल्सिफाईंग एजंट ऍड करावं लागणार आहे? हॅव्हिंग पर्क्युलर स्ट्रक्चर इन विच वन एंड इज हायड्रोफिलिक. त्या इमल्सिफाईंग एजंटचं वन एंड हायड्रोफिलिक अँड अदर लिपोफिलिक असलं पाहिजे. Because of that, it is possible for emulsifying agent to form thin film at the interference and reduce the interfacial tension. जे काही interfacial tension आहे ते reduce करण्यासाठी जे काही emulsifying agent Madam, make that presentation the what you call it, the large one. Actually, this export PDF, you just maximize that your PDF. Okay, sir. Madam, there is the one. Now I cannot see that presentation, madam. Okay, madam, I think you have stopped that sharing of presentation. Hi, yes, sir. Wait 2 minutes. चालू केलंय का बोबडे? केलं, ठीक आहे, ठीक.
Okay, all of the screen is visible. Yes, Yes, ma'am. All of ma'am. the screen is visible. Yes, madam. Okay. Introduction to biphasic liquid dosage form, that emulsion. Emulsion is a heterogeneous system consisting of at least one immiscible liquid dispersed in the form of droplet. Biphasic liquid dosage form. Biphasic means two phase. Mixture containing solution containing two phase. In that, emulsion and suspension are the example of biphasic liquid dosage form. Emulsion काय आहे? Heterogeneous system consisting of at least one immiscible liquid. Immiscible liquid, oil and water, immiscible with each other. Okay, one immiscible liquid dispersed in the form of droplet. ड्रॉपलेटच्या फॉर्म मध्ये ते डिस्पर्स होतात. ते झालं डिस्पर्स्ड फेज. आणि जे ग्लोब्युल्स आहेत and liquid in which the globules are dispersed is called as continuous phase. डिस्पर्स्ड फेज कशाला म्हणायचं? ड्रॉपलेट्स, immiscible liquid dispersed in the form of droplet. जे काही immiscible liquid आहेत ड्रॉपलेटच्या फॉर्म मध्ये डिस्पर्स होते ते झालं डिस्पर्स्ड फेज. and liquid in which globules are dispersed is called as continuous phase. Then next to immiscible liquid cannot be dispersed for long period, so an emulsifying agent having specialized structure in which one end is hydrophilic and other is lipophilic is used. Hydrophilic means water soluble or water loving, and lipophilic means lipid. माहिती आहे ना हे? Yes or no? Yes, ma'am. Because of that, it is possible for emulsifying agent to form a thin film at the interface and reduce the interfacial tension. Then emulsion are two type, O by W type of emulsion and W by O type of emulsion. O by W type of emulsion, oil in water and water in oil. There are tests to decide the type of emulsion. In that, dye test, dilution test, conductivity test, and fluorescence test. Dye test, dilution test, conductivity test, fluorescence test. These are the tests to decide the type of emulsion. In that, first dye test, second dilution test, third conductivity test, fourth fluorescence test. Then emulsifying agent can be divided as follows. Emulsifying agent, natural emulsifying agent, semi-synthetic emulsifying agent, natural emulsifying agent, semi-synthetic emulsifying agent, synthetic, inorganic, alcohols. Natural emulsifying agent, vegetable source, animal source. Vegetable source मध्ये गम, acacia, tragacanth, agar, pectin, starch, isthmus means chondrus. Then natural मध्ये next animal sources, wool fat, egg yolk आणि gelatin. हे जे काही emulsifying agent आहेत वन बाय वन तुम्हाला ह्याचा नॅचरल emulsifying agent, सेमी सिंथेटिक एक्सप्लेन डिटेल मध्ये तुम्हाला theory मध्ये आहे. बट इन शॉर्ट तुम्हाला emulsifying agent कोणते आहेत, नॅचरल emulsifying agent कोणते आहेत, सेमी सिंथेटिक कोणते आहेत, मेथड काय आहेत, ड्राय गम मेथड काय आहे, वेट गम, बॉटल मेथड, ते तुम्हाला इन शॉर्ट माहित असलं पाहिजे. ओके. Yes, ma'am. Emulsifying agent, example, natural emulsifying agent, vegetable sources, animal sources. Vegetable sources मध्ये गम, acacia, tragacanth, agar, pectin, starch, isthmus means chondrus. Animal sources मध्ये wool fat, egg yolk and gelatin. Wool fat, egg yolk and gelatin. Emulsifying agent, vegetable source मध्ये गम, acacia. गम, acacia काय आहे? Emulsifying agent आहे. Vegetable source पासून ऑब्टेन होते. गम, acacia, tragacanth, agar, pectin, starch, isthmus. Then animal source, wool fat, egg yolk and gelatin. Next, semi-synthetic, methyl cellulose, sodium carboxymethyl cellulose. Methyl cellulose, sodium carboxymethyl cellulose. Then synthetic, anionic, cationic,
आयोनिक. सिंथेटिक मध्ये अनआयोनिक, कॅटायोनिक, नॉन आयोनिक. देन इनऑर्गॅनिक मध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया, मॅग्नेशियम ऑक्साइड, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, मॅग्नेशियम अल्युमिनियम सिलिकेट, बेंटोनाइट. इनऑर्गॅनिक मध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया, मॅग्नेशियम ऑक्साइड, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, मॅग्नेशियम अल्युमिनियम सिलिकेट अँड बेंटोनाइट. देन अल्कोहोल मध्ये कार्बोवॅक्सेस, कोलेस्टेरॉल, लिसिथिन. कार्बोवॅक्सेस, कोलेस्टेरॉल, लिसिथिन. ओके. इमल्सिफाइंग एजंट. इमल्सिफाइंग एजंट मध्ये नॅचरल इमल्सिफाइंग एजंट, सेमी सिंथेटिक, सिंथेटिक, इनऑर्गॅनिक अँड अल्कोहोल. इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. डिफाइन इमल्सिफाइंग एजंट अँड क्लासिफाई. इमल्सिफाइंग एजंट क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये नॅचरल, सेमी सिंथेटिक, सिंथेटिक, इनऑर्गॅनिक, अल्कोहोल. These are the main class. Natural मध्ये then again divided into 2 class, vegetable sources and animal sources. Vegetable sources मध्ये gum acacia, tragacanth, agar, pectin, starch, isthmus, chondrus. Then animal sources मध्ये wool, fat, egg yolk and gelatin. Semi synthetic मध्ये methyl cellulose, sodium carboxy methyl cellulose. And synthetic मध्ये anionic, cationic, non ionic. Inorganic, milk of magnesia, magnesium oxide, magnesium trisilicate, magnesium aluminum silicate and bentonite. Then alcohol मध्ये कार्बोवॅक्सेस, कोलेस्टेरॉल and lecithin. कार्बोवॅक्सेस, कोलेस्टेरॉल and lecithin. Emulsifying agent. Example of emulsifying agent. समजले? Yes, ma'am. Yes, ma'am. नॅचरल मध्ये कोणते एक्झाम्पल आहेत? नॅचरल Vegetable source and animal source. Gum, agar, starch आणि condom. व्हेजिटेबल सोर्स मध्ये गम अकॅशिया, ट्रागाकांत, अगार, पेक्टिन, स्टार्च, इरिस्मॉस. आणि अॅनिमल सोर्सेस मध्ये वूल, फॅट, एग योल्क अँड जिलॅटिन. देन सेमी सिंथेटिक मध्ये मिथाइल सेल्युलोज, सोडियम कार्बॉक्सी मिथाइल सेल्युलोज. सेमी सिंथेटिक मध्ये 2च एक्झाम्पल आहेत, मिथाइल सेल्युलोज, सोडियम कार्बॉक्सी मिथाइल सेल्युलोज. सिंथेटिक मध्ये अनआयोनिक, कॅटायोनिक, नॉन आयोनिक. इनऑर्गॅनिक मध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया, मॅग्नेशियम ऑक्साइड, magnesium trisilicate, magnesium aluminum silicate and bentonite. Then alcohol मध्ये कार्बोवॅक्सेस, कोलेस्टेरॉल and lecithin. कार्बोवॅक्सेस, कोलेस्टेरॉल and lecithin. Then next emulsion for oral mixture are made with naturally occurring gum as they are inert with receptive therapeutic agent. Acacia is the best emulsifying agent for extemporaneous preparation for oral emulsion and are stable over a wide pH range 2 to 10, but they are too sticky for external use. Tragacanth increase viscosity, however it is not good emulsifying agent. Tragacanth काय करतं? Viscosity वाढवतं. त्याच्यामुळे तो good emulsifying agent आहे का? No, ma'am. No. Viscosity. However, it is not good emulsifying agent. Viscosity. Viscosity ची definition माहिती आहे का? Resistance to flow of fluid. Tragacanth is increased viscosity. However, it is not good emulsifying agent. Then monovalent soap which form O by W type of emulsion are not useful for oral mixture as they cause hemolysis. Monovalent soap which form O by W type of emulsion are not useful for oral mixture as they cause hemolysis.
Then preparation of emulsion. The following method are commonly used for the preparation of emulsion on a small scale. In that, first dry gum method, second wet gum method, third bottle method, fourth other method. Dry gum method. Dry gum method. In that, first measure the required quantity of oil in a dry measures and transfer it into a dry mortar. Measure the required quantity of oil in the dry measures. जे काय ऑइलची क्वांटिटी आहे, रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ ऑइल मेजर करणार तुम्ही ड्राय मेजर्स मध्ये अँड ट्रान्सफर इनटू ड्राय मॉर्टर मध्ये ते ट्रान्सफर करणार. देन add the calculated quantity of gum acacia into it and triturate so as to form uniform mixture. Then add required quantity of water and triturate vigorously till a clicking sound is produced and the product become white or nearly white due to the total internal reflection of light. The emulsion produced at this stage is known as primary emulsion. Castor oil, almond oil, arachids oil, cod liver oil. The primary emulsion तुम्ही prepare करताय त्यासाठी रेशो आहे 4:2:1. The following table shows the proportion of oil, water, and gum acacia required for different type of oils. ड्राय मेथड. ड्राय गम मेथड मध्ये ज्या नावामध्येच आहे ड्राय गम मेथड आणि वेट गम मेथड. वेट गम मेथड मध्ये काय सांगितले, इन दिस मेथड द प्रोपोर्शन ऑफ ऑइल, वॉटर, गम फॉर प्रिपेअरिंग द प्रायमरी इमल्शन इज द सेम ॲज दॅट ऑफ गिवन टेबल. कॅस्टर ऑइल असेल तर जे काय रेशो ऑफ ऑइल, वॉटर, गम, ऑइलचं कॉन्सन्ट्रेशन 4:2:1. ऑइल, वॉटर, गम. कॅस्टर ऑइल, अल्मंड ऑइल, arachids ऑइल आणि कॉड लिव्हर ऑइल याचं जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे रेशो ऑफ ऑइल, वॉटर, गम 4:2:1 आहे. देन व्होलाटाइल ऑइल, टर्पेंटाइन ऑइल, पेपरमेंट ऑइल, सिनेमन ऑइल. टर्पेंटाइन ऑइल, पेपरमेंट ऑइल, सिनेमन ऑइल. रेशो ऑफ ऑइल, वॉटर, गम 2:2:1. देन मिनरल ऑइल, लिक्विड पॅराफिन. रेशो ऑफ ऑइल, वॉटर, गम. प्रायमरी इमल्शन प्रिपेअर करण्यासाठी जो ऑइल, वॉटर, गमचा रेशो असतो तो लिक्विड पॅराफिनचा किती आहे 3:2:1. कॅस्टर ऑइल असेल, अल्मंड ऑइल असेल, arachids ऑइल, कॉड लिव्हर ऑइल हे कशाचे एक्झाम्पल आहेत फिक्स्ड ऑइलचं. मग तुम्हाला एमसीक्यू असा येऊ शकतो की प्रायमरी इमल्शन साठी फिक्स्ड ऑइल जो काही ऑइल, वॉटर, गम रेशो आहे तो किती आहे 4:2:1, 2:2:1, 4:2:2, 3:2:1. काय असणार रेशो 4:2:1. 4:2:1. Then next volatile oil, turpentine oil, peppermint oil, cinnamon oil. टर्पेंटाइन ऑइल, पेपरमेंट ऑइल आणि सिनेमन ऑइल. व्होलाटाइल ऑइलचा जो काही ऑइल, वॉटर, गम प्रायमरी इमल्शन साठी जो काही रेशो आहे तो 2:2:1. देन मिनरल ऑइल मध्ये एक्झाम्पल ऑफ मिनरल ऑइल, लिक्विड पॅराफिन जो काही प्रायमरी इमल्शनचा रेशो आहे तो किती आहे 3:2:1. ड्राय गम मेथड. ड्राय गम मेथड मध्ये काय सांगितले, मेजर द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ ऑइल इन ड्राय मेजर्स. म्हणजे जर समजा कॅस्टर ऑइल, अल्मंड ऑइल, टर्पेंटाइन ऑइल असेल तर जे काय रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ ऑइल आहे ते मेजर करणार तुम्ही फर्स्ट ड्राय मेजर्स मध्ये अँड ट्रान्सफर इनटू ड्राय मॉर्टर. ड्राय मॉर्टर मध्ये ट्रान्सफर करणार जे ऑइल मेजर केलेलं आहे ते.
Then add the calculated quantity of gum acacia. गम अकॅशिया जी काय कॅल्क्युलेट केलेली क्वांटिटी आहे ती त्याच्यामध्ये ऍड करणार. ऍड द कॅल्क्युलेटेड क्वांटिटी ऑफ गम अकॅशिया इनटू इट अँड ट्रॅच्युएट सो ॲज टू फॉर्म युनिफॉर्म मिक्सचर. ट्रॅच्युएट करणार ते ऑइल जे आहे ते ड्राय मॉर्टर मध्ये तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गम अकॅशिया ऍड केलेला आहे. ते जे काय मिक्सचर आहे ते ट्रॅच्युएट करणार. देन ऍड रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर अँड ट्रॅच्युएट फिगरसली टिल अ क्लिकिंग साऊंड इज प्रोड्युस्ड. जोपर्यंत ते जे काही इमल्शन आहे म्हणजे ज्यामध्ये तुम्ही ऑइल आणि गम अकॅशिया ट्रॅच्युएट केले त्याच्यामध्ये रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर ऍड करणार. ते मिक्सचर आहे ते ट्रॅच्युएट करणार फिगरसली. जोपर्यंत त्यामधून क्लिकिंग साऊंड प्रोड्यूस होत नाही तोपर्यंत ते ट्रॅच्युएट करणार. देन add required quantity of water and tracturate vigorously till a clicking sound is produced and the product become white or nearly white due to the total internal reflection of light. The emulsion produced at this stage known as primary emulsion. आणि क्लिकिंग साऊंड प्रोड्यूस झाला आणि जे इमल्शन आहे व्हाईट और नियरली व्हाईट कलरचं ऑब्झर्व झालं. कशामुळं जे काही इंटरनल रिफ्लेक्शन होतं लाईटचं त्याच्यामुळे जे इमल्शन आहे ते व्हाईट और नियरली व्हाईट प्रोड्यूस होणार. आणि असं जे काही इमल्शन आहे द इमल्शन प्रोड्यूस्ड ऍट दिस स्टेज इज नोन ॲज प्रायमरी इमल्शन. प्रायमरी इमल्शन इम्पॉर्टंट आहे. ऑइल असणार जे ऑइल आहे ते तुम्ही ड्राय मेजर्स मध्ये मेजर करून घेणार. ते ड्राय मेजर मध्ये मेजर करून घेतल्यानंतर तुम्ही ड्राय मॉर्टर मध्ये ट्रान्सफर करणार. ड्राय मॉर्टर मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर जे काही गम अकॅशिया आहे रिक्वायर्ड क्वांटिटी किंवा कॅल्क्युलेट केलेली क्वांटिटी आहे गम अकॅशियाची. गम अकॅशिया काय आहे? नॅचरल इमल्सिफाइंग एजंट. इमल्सिफाइंग एजंट म्हणजे काय गम अकॅशिया आहे. गम अकॅशिया त्याच्यामध्ये ट्रॅच्युएट करणार. ट्रॅच्युएट करून झाल्यानंतर सो ॲज टू फॉर्म युनिफॉर्म मिक्सचर. गम अकॅशिया आणि ऑइल ट्रॅच्युएट करणार युनिफॉर्म मिक्सचर फॉर्म करणार. देन त्याच्यामध्ये वॉटर ऍड करणार. ड्राय गम मेथड मध्ये फर्स्ट तुम्ही ऑइल ड्राय मेजर्स मध्ये मेजर करून घेणार. देन ड्राय मॉर्टर मध्ये ट्रान्सफर करणार. देन add required quantity of water and tracturate vigorously till a clicking sound is produced and the product become white or nearly white due to the total internal reflection of light. जे काय प्रोडक्ट आहे तो बिकम्स व्हाईट होतो किंवा नियरली व्हाईट दिसतो. क्लिकिंग साऊंड प्रोड्यूस होतो आणि जो काय प्रोडक्ट आहे तो व्हाईट और नियरली व्हाईट कशामुळे दिसतो? जे काही लाईटचं रिफ्लेक्शन आहे ते त्याच्यामध्ये होतं आणि जे इमल्शन प्रोड्यूस होते ऍट दिस स्टेज इज नोन ॲज प्रायमरी इमल्शन. प्रायमरी इमल्शन कशाला म्हणायचं समजले? येस ऑर नो? येस मॅम. Yes, ma'am. ओके. प्रायमरी इमल्शन कशाला म्हणायचं समजलंय? येस मॅम. Then add more water with tracturate to produce required volume. Dry gum method आणि wet gum method important आहेत, लक्षात ठेवायचं आहे. ओके. Yes, ma'am. Then हे जे काय following table shows the proportion of oil, water, gum, acacia required for different type of oils. त्याच्यामध्ये हे जे काय टाइप आहेत ऑइलचे फिक्स्ड ऑइल, व्होलाटाइल ऑइल, मिनरल ऑइल. एक्झाम्पल ऑफ फिक्स्ड ऑइल कॅस्टर ऑइल, almond oil, agaceous oil, cod liver oil. रेशो किती आहे? ऑइल वॉटर गम रेशो 4:2:1. देन volatile oil, टर्पेंटाइन ऑइल, पेपरमेंट ऑइल, सिनेमन ऑइल. टर्पेंटाइन ऑइल मध्ये 2:2:1 ऑइल वॉटर गम रेशो. देन पेपरमेंट ऑइल, सिनेमन ऑइल जे काय व्होलाटाइल ऑइल आहेत त्यांचा 2:2:1. देन मिनरल ऑइल, लिक्विड पॅराफिन 3:2:1.
ratio of oil water gum 3:2:1. Then wet gum method. In this method, the proportion of oil water gum for preparing the primary emulsion is the same of the given table. Primary emulsion साठी oil water gum चा जो काय रेशो आहे तो wet gum method मध्ये पण सेम आहे. Fixed oil साठी 4:2:1, volatile oil साठी 2:2:1, mineral oil साठी 3:2:1. बट तुम्हाला कधी कधी MCQ क्वेश्चन डायरेक्ट टर्पेंटाईन ऑइलचा जो काही ऑइल वॉटर गम रेशो किती आहे ते डायरेक्ट दिलेला असतो किंवा क्वेश्चन देताना तुम्हाला व्हॉट इज द ऑइल वॉटर गम रेशो ऑफ टर्पेंटाईन ऑइल, RHS ऑइल, लिक्विड पॅराफिन. तर जो काय ऑइल वॉटर गम रेशो आहे तो इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. ओके. फिक्स्ड ऑइलचा 4:2:1. फिक्स्ड ऑइल मध्ये कॅस्टर ऑइल, अल्मंड ऑइल, RHS ऑइल, कॉड लिव्हर ऑइल. देन व्होलाटाईल ऑइल मध्ये टर्पेंटाईन ऑइल, पेपरमेंट ऑइल, सिनेमन ऑइल. देन मिनरल ऑइल मध्ये लिक्विड पॅराफिन 3:2:1. देन वेट गम मेथड. वेट गम मेथड मध्ये कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ ऑइल, वॉटर अँड गम रिक्वायर्ड फॉर प्रिपेअरिंग द प्रायमरी इमल्शन. प्रायमरी इमल्शन साठी जे काही ऑइल, वॉटर, गम ची क्वांटिटी आहे ती कॅल्क्युलेट करायची. देन पावडर द गम अकॅशिया इन मॉर्टर. गम अकॅशिया काय आहे, इमल्सिफाइंग एजंट आहे, पावडर फॉर्म मध्ये असतो तो. मॉर्टर मध्ये घ्यायचा पावडर द गम अकॅशिया इन मॉर्टर. देन ऍड वॉटर अँड ट्रॅच्युरेट इट विथ गम ऍज टू फॉर्म म्युसिलेज. त्याच्यामध्ये वॉटर ऍड करायचं. देन ट्रॅच्युरेट इट विथ गम ऍज फॉर्म म्युसिलेज. म्युसिलेज फॉर्म करायचा. गम अकॅशिया तुम्ही घेतलं मॉर्टर मध्ये, त्याच्यामध्ये वॉटर ऍड करायचं. गम अकॅशिया आणि वॉटर ट्रॅच्युरेट करायचं. ऍड वॉटर अँड ट्रॅच्युरेट इट विथ गम ऍज टू फॉर्म म्युसिलेज. वॉटर आणि गम अकॅशिया ट्रॅच्युरेट करून म्युसिलेज फॉर्म करायचा. देन ऍड द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ ऑइल इन स्मॉल पोर्शन. जे काय ऑइलची रिक्वायर्ड क्वांटिटी आहे ती त्याच्यामध्ये ऍड करायची. विथ रॅपिड ट्रॅच्युरेशन until a clicking sound is produced and the produce become white or nearly white. At this stage, the emulsion is known as primary emulsion. And more of the water in small portion to the primary emulsion with triturate to produce the required volume of uniform emulsion. Transfer the emulsion to bottle, cork it, label and submit. ड्राय गम मेथड आणि वेट गम मेथड. त्याच्यामध्ये प्रायमरी इमल्शन जे आहे, ड्राय गम मेथड मध्ये काय डिफरन्स आहे आणि वेट गम मेथड मध्ये काय डिफरन्स आहे तो लक्षात ठेवायचा. प्रायमरी इमल्शन, ड्राय गम मेथड मध्ये प्रायमरी इमल्शन कसं बनवतोय आपण, रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर मध्ये ट्रॅच्युरेट करायचं विग्रसली. बिल चेकिंग करायची. साऊंड इज पहिल्यांदा तुम्ही ड्राय गम मेथड मध्ये ऑइल घेताय, मॉर्टर मध्ये ऑइल घेताय, त्याच्यामध्ये गम अकॅशिया ऍड करताय. इथं काय केलंय, वेट गम मेथड मध्ये गम अकॅशिया मॉर्टर मध्ये घेतले आणि त्याच्यामध्ये वॉटर ऍड केले. म्हणजे ड्राय गम मेथड मध्ये ऑइल अँड वॉटर, सॉरी ऑइल अँड गम अकॅशिया मिक्स करते, ट्रॅच्युरेट करते. आणि वेट गम मेथड मध्ये वॉटर आणि गम अकॅशिया. समजते. वेट गम मेथड मध्ये, ड्राय गम मेथड मध्ये गम अकॅशिया आणि ऑइल घेते फर्स्ट, आणि वेट गम मेथड मध्ये गम अकॅशिया अँड वॉटर. देन ड्राय गम मेथड मध्ये गम अकॅशिया अँड ऑइल मिक्स करते, ट्रॅच्युरेट युनिफॉर्मली अँड त्याच्यामध्ये नंतर वॉटर ऍड करते. तसं वेट गम मेथड मध्ये काय करते, ऑइल ऍड करते. समजते का डिफरन्स? येस ऑर नो? येस मॅम. येस मॅम. देन जे काय इमल्शन प्रिपेअर होते
गम अकॅशिया मॉर्टर मध्ये घेताय तुम्ही, त्याच्यामध्ये वॉटर ऍड करताय. गम अकॅशिया आणि वॉटर ट्रॅच्युरेट करताय तुम्ही, स्मूथ मुसिलेज फॉर्म होतोय. देन त्याच्यामध्ये ऑइल ऍड करताय. ऑइल ऍड करून काय करताय तुम्ही, ट्रॅच्युरेट रॅपिड अंटिल क्लिकिंग साऊंड इज प्रोड्युस्ड. जोपर्यंत क्लिकिंग असा आवाज येत नाही त्याच्यामधून, तोपर्यंत तुम्ही ते ट्रॅच्युरेट करताय. until clicking sound is produced and the produce become white or nearly white. जोपर्यंत ते व्हाईट किंवा निअरली व्हाईट तुम्हाला प्रोड्यूस होत नाही तोपर्यंत, आणि जोपर्यंत क्लिकिंग साऊंड, क्लिक असा आवाज त्याच्यामधून येत नाही तोपर्यंत तुम्ही ते ट्रॅच्युरेट करताय. आणि ऍट दिस स्टेज द इमल्शन इज नोन ऍज प्रायमरी इमल्शन. आणि क्लिकिंग साऊंड प्रोड्यूस झाला, व्हाईट इमल्शन तुम्हाला ऑब्झर्व झालं, तर ते जे इमल्शन आहे ते काय झालं, प्रायमरी इमल्शन. कोणत्या मेथडनी, वेट गम मेथडनी. रोल नंबर 51. रोल नंबर 51. रोल नंबर 51. Roll number 8, mute yourself. And roll number 51. हा मॅडम. ड्राय गम मेथड आणि वेट गम मेथड मध्ये काय डिफरन्स आहे? प्रायमरी इमल्शन ड्राय गम मेथडनी कसं प्रिपेअर करणार तुम्ही? कसं प्रिपेअर करणार? रोल नंबर 51 लक्ष आहे तुमचं? किती वेळा रिपीट केलं वेट गम मेथड आणि ड्राय गम मेथड? रोल नंबर 51. हा. ड्राय गम मेथडनी प्रायमरी इमल्शन कसं प्रिपेअर करणार तुम्ही? रोल नंबर 51 पटकन आन्सर सांगायचंय. समजलं असेल तर येस म्हणा, नसेल तर नो. नाही मॅडम. समजलं नाही, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. बाकी कुणाला समजलंय ड्राय गम मेथड आणि वेट गम मेथड? रोल नंबर 49. रोल नंबर 49. हाँ यस मैम. ड्राय गम मेथड आणि वेट गम मेथड समजले? हाँ ड्राय गम मेथड मध्ये ऑइल अँड गम ऍड करायचं, देन वॉटर नंतर ऍड करायचं मॅम. अँड वेट गम मेथड मध्ये वॉटर अँड गम ऍड करायचं आणि देन ऑइल ऍड करायचं. आणि जे इमल्शन आहे ते क्लिकिंग साऊंड, क्लिकिंग असा आवाज तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते ट्रॅच्युरेट करायचं. दोन्ही मध्ये पण डिफरन्स काय आहे समजलंय? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. रोल नंबर 51 लक्ष देत जावा जरा तुम्ही. नेक्स्ट लेक्चर ज्यावेळेस असेल त्यावेळेस ड्राय गम मेथड आणि वेट गम मेथड तुम्ही एक्सप्लेन करणार आहे. रोल नंबर 51 किती वेळा एक्सप्लेन केली मी? रोल नंबर 52. येस मॅम. मेथड जी आहे ती किती वेळा एक्सप्लेन केली? 2 to 3 times. 2 to 3 टाइम्स. जर एखादी प्रोसिजर तुम्हाला रिपीट केल्यानंतर जर येत नसेल तर मग लक्ष आहे का तुमचं? रोल नंबर 51. हा मॅडम. नेक्स्ट लेक्चरला सांगतो. लक्ष द्यायचं व्यवस्थित. ड्राय गम मेथड मध्ये फर्स्ट तुम्ही
जे ऑइल आहे ड्राय मेजर्स मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर नसलं पाहिजे, ड्राय असलं पाहिजे. मेजरिंग सिलेंडर जो मेजर करताय तुम्ही ते ऑइल, ज्या मेजरिंग सिलेंडरनी तुम्ही ऑइल मेजर करताय ते कसलं असलं पाहिजे, ड्राय असलं पाहिजे. वॉटर पण ड्राय असला पाहिजे, त्याच्यामध्ये वॉटर नसलं पाहिजे. ड्राय गम मेथड आणि वेट गम मेथड. ड्राय गम मेथड मध्ये फर्स्ट जे काही ऑइल आहे, ऑइल तुम्ही कशामध्ये मेजर करणार, ड्राय मेजर्स मध्ये, आणि ट्रान्सफर इनटू ड्राय मॉर्टर मध्ये ट्रान्सफर करणार. देन add the calculated quantity of gum acacia into it and saturate so as form uniform mixture. जे काय कॅल्क्युलेट क्वांटिटी आहे गम अकॅशिया त्याच्यामध्ये ऍड करणार. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं, तुम्ही फर्स्ट ऑइल तुम्ही ड्राय मेजर्स मध्ये घेणार, ट्रान्सफर करणार ड्राय मॉर्टर मध्ये, त्याच्यामध्ये गम अकॅशिया ऍड करणार, ऑइल आणि गम अकॅशिया सॅच्युरेट करणार आणि युनिफॉर्म मिक्सचर बनवणार. आणि जे ऑइल आणि गम अकॅशिया सॅच्युरेट करून तुम्ही युनिफॉर्म मिक्सचर बनवले त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर ऍड करणार आणि वॉटर ऍड करत तुम्ही विगरसली सॅच्युरेट करणार ते मिक्सचर. जोपर्यंत त्यामधून क्लिकिंग साऊंड म्हणजे क्लिकिंग आवाज प्रोड्यूस होत नाही तोपर्यंत ते मिक्सचर सॅच्युरेट करणार. Add required quantity of water and saturate vigorously till a clicking sound is produced. And जे काही preparation आहे product becomes white or nearly white असला पाहिजे किंवा nearly white असला पाहिजे. असं कशामुळे होतं तर जे काही रिफ्लेक्शन आहे लाईटचं ते त्याच्यामध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झाल्यामुळे लाईटचं जो प्रोडक्ट आहे तो व्हाईट किंवा नियरली व्हाईट दिसला पाहिजे. आणि हे जे काही इमल्शन आहे ते काय आहे, प्रायमरी इमल्शन. आणि हे प्रायमरी इमल्शन यूज करून तुम्ही नंतर कॅस्टर ऑइल इमल्शन असेल, ओला ऑइल इमल्शन असेल ते बनवणार आहे. आणि ड्राय गम मेथड आणि वेट गम मेथड, फिक्स ऑइल, होलाटाईल ऑइल, मिनरल ऑइल, सॉरी ड्राय गम मेथड साठी जे काही फिक्स ऑइल, होलाटाईल ऑइल, मिनरल ऑइल हे जे काही रेशो आहेत 4:2:1, 2:2:1, 3:2:1 ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. देन नेक्स्ट वेट गम मेथड. वेट गम मेथड मध्ये काय सांगितले, फर्स्ट तुम्ही जे काही calculate the quantity of oil, water, gum required for preparing primary emulsion. प्रायमरी इमल्शन साठी जे काही क्वांटिटी लागते ऑइलची, वॉटरची, गमची ती वेळ करून घेणार, कॅल्क्युलेट करून घेणार. देन गम अकॅशिया जी काही पावडर आहे गम अकॅशियाची ती मॉर्टर मध्ये ऍड करणार. देन ऍड वॉटर अँड सॅच्युरेट इट विथ गम ऍज फॉर्म म्युसिलेज. गम अकॅशिया आणि वॉटर सॅच्युरेट करणार. ड्राय गम मेथड मध्ये काय केलंय, गम अकॅशिया आणि ऑइल सॅच्युरेट केले. इथं गम अकॅशिया आणि वॉटर सॅच्युरेट करणार आणि म्युसिलेज फॉर्म करणार. देन त्याच्यामध्ये ऑइल ऍड करणार स्मॉल पोर्शन मध्ये आणि ऑइल ऍड करत असताना रॅपिड सॅच्युरेशन करणार. Add required quantity of oil in small portion with rapid saturation until a clicking sound is produced and the produce become white or nearly white. जे काही क्लिकिंग साऊंड प्रोड्यूस झाल्यानंतर जे काही प्रिपरेशन असेल तुमचं ते व्हाईट और नियरली व्हाईट प्रोड्यूस झालं पाहिजे. आणि हे जे काही स्टेज आहे ती काय झालं, प्रायमरी इमल्शन. क्लिकिंग साऊंड एकदा प्रोड्यूस झाला ते झालं प्रायमरी इमल्शन. बट जोपर्यंत क्लिकिंग असा आवाज येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला सॅच्युरेट करणार. समजते? Yes, ma'am. Yes, They ma'am. add water in small portion to the primary emulsion with saturate to produce required volume of uniform emulsion. आणि जे इमल्शन आहे ते ट्रान्सफर करणार बॉटल मध्ये, कॉल्क इट, लेबल अँड सबमिट. ड्राय गम मेथड, वेट गम मेथड अँड बॉटल मेथड. बॉटल मेथड मध्ये bottle method is used for preparation of emulsion of volatile and other non-viscous oil. The proportion of oil, water, gum is 2:2:1. Bottle method is used for preparation of emulsion of
व्होलाटाईल अँड नॉन विस्कस ऑइल. व्होलाटाईल आणि नॉन विस्कस ऑइल आहे त्यासाठी बॉटल मेथड यूज केली जाते. तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. बॉटल मेथड इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ डॅश डॅश ऑइल्स. volatile oil and non-viscous oil. Bottle method is used for the preparation of emulsion of volatile and other non-viscous oil. The preparation of oil water gum is 2:1. Oil water gum चा रेशो किती आहे बॉटल मेथड मध्ये 2:1. Then measure the required quantity of the oil and transfer into large bottle. Add required quantity of powdered gum acacia. जे काही रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ ऑइल आहे ती मेजर करणार तुम्ही. ट्रान्सफर टू लार्ज बॉटल. लार्ज बॉटल मध्ये ट्रान्सफर करणार. देन ऍड रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ पावडर गम अकॅशिया. मेजर द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ द ऑइल अँड ट्रान्सफर इनटू अ लार्ज बॉटल. ऍड रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ पावडर गम अकॅशिया. रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ ऑइल मेजर केलं. ते जे ऑइल मेजर केलेलं आहे ते लार्ज बॉटल मध्ये ट्रान्सफर करणार. देन त्याच्यामध्ये required quantity of powder gum acacia add करणार. Then shake the bottle vigorously until the oil and gum are mixed thoroughly. जे काय बॉटल आहे शेक करणार vigorously जोपर्यंत त्याच्यामध्ये ऑइल अँड गम मिक्स होत नाही तोपर्यंत. Shake the bottle vigorously until the oil and gum are mixed thoroughly. Add the calculated amount of water all at once. जे काय calculated amount of water आहे ते at a time ऍड करायचं ऑल ऍट वन्स. देन शेक द मिक्सचर विगरसली टू फॉर्म प्रायमरी इमल्शन. आणि जे मिक्सचर आहे ते शेक करायचं विगरसली आणि प्रायमरी इमल्शन फॉर्म होतं. देन ऍड मोर वॉटर इन स्मॉल पोर्शन विथ कॉन्स्टंट ऍजिटेशन टू प्रोड्यूस रिक्वायर्ड व्हॉल्यूम. त्याच्यामध्ये मोर वॉटर ऍड करणार स्मॉल पोर्शन मध्ये. ऍड मोर ऑफ वॉटर इन स्मॉल पोर्शन विथ कॉन्स्टंट ऍजिटेशन टू प्रोड्यूस रिक्वायर्ड व्हॉल्यूम. Then recommended container bottle method साठी screw capped plain bottle आणि special labeling instruction. Shake well before use. नेक्स्ट इनेमास. इनेमास these are the solution. काय आहे सोल्युशन आहे. सस्पेन्शन ऑइल इन वॉटर इमल्शन ऑफ मेडिकामेंट intended for rectal administration. Container single use plastic pack with rectal nozzle. Enemas these are the solution, suspension or oil in water immersion. जे काही इनेमास असतात ते सोल्युशन असतात, सस्पेन्शन असतात किंवा ऑइल इन वॉटर इमल्शन असतात. OBW टाइपचे इमल्शन असतात. इमल्शन ऑफ मेडिकामेंट इंटेंडेड फॉर रेक्टल ऍडमिनिस्ट्रेशन. आणि जो कंटेनर आहे इनेमास साठी सिंगल यूज प्लास्टिक पॅक विथ रेक्टल नोझल असलेला कंटेनर इनेमास साठी यूज करायचं. ड्राय गम मेथड, बॉटल मेथड आणि वेट गम मेथड व्यवस्थित लक्षात आहे. समजले का? Yes, ma'am. ड्राय गम मेथड मीन्स ड्राय गम मेथड आणि वेट गम मेथड प्रायमरी इमल्शन कसं बनवणार तुम्ही? Yeah. And add after water add करायचा. आणि वेट मध्ये फर्स्ट वॉटर अँड गम अकेसिया ऍड करायची प्रायमरी इमल्शन साठी. देन वॉटर देन ऑइल ऍड करायचं. आणि जे काय ड्राय गम मेथड त्याच्यामध्ये ड्राय गम मेथड त्यासाठी प्रायमरी इमल्शन त्यासाठी फिक्स्ड ऑइल, व्होलाटाईल ऑइल आणि मिनरल ऑइल साठी जो काही रेशो आहे 2:2:1, 2:2:1, 3:2:1 हा रेशो व्यवस्थित लक्षात ठेवायचा. समजतंय?
Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, Yes. ड्राय गम मेथड, वेट गम मेथड आणि बॉटल मेथड. बॉटल मेथड जे आहे व्होलाटाईल आणि नॉन व्हिस्कस ऑइल साठी यूज केली जाते. त्याच्यामध्ये जो काही ऑइल वॉटर गम रेशो आहे तो 2:1 आहे. ओके. Experiment number 32. Title: to prepare and submit emulsion containing castor oil. Emulsion containing castor oil असं emulsion prepare करायचं आणि submit. To prepare and submit emulsion containing castor oil, prior concept: biphasic liquid dosage form. Biphasic liquid dosage form means Solution containing two phase. okay, two phase. Biphasic liquid dosage form. New concept: formulation of emulsion for internal use. Learning objective in that intellectual skill to understand the use and preparation of emulsion by wet gum method. To understand the use and preparation of emulsion by wet gum method. Wet gum method ni emulsion prepare करना है. Then motor skill: ability to prepare the emulsion carefully so that it is stable. Apparatus मध्ये mortar, pestle, measuring cylinder, pipette, beaker. Prescription मध्ये ingredient oleoresine. Oleoresine means castor oil. Translation मध्ये काय असणार आहे? Castor oil 1 fluid ounce. Aqueum cinnamomum means cinnamon water. Aqueum cinnamomum means cinnamon water 4 fluid ounce. Then fat emulsion मिट्टी means सेंट किती करणार आहे तुम्ही? सेंट किती करणार आहे? 1 fluid ounce means how much 30 it is? 30 ml. 30. Then signature Kochleary Magnum quarter in die Capendum. Kochleary Magnum quarter in die Capendum. Kochleary Magnum is 1 1 tablespoonful to be taken 4 times a day. to be taken 4 times a day. okay. Oleoresine means castor oil. Quantity given in imperial system मध्ये किती लिहिणार तुम्ही? Quantity given in imperial system मध्ये as it is. इथं ज्या दिलेत त्या 1 fluid ounce castor oil. Then aqueum cinnamon means cinnamon water 4 fluid ounce. Castor oil, cinnamon water and gum acacia. गम अकॅशियाची क्वांटिटी दिली आहे का? कॅस्टर ऑइल आणि सिनेमन वॉटर. देन टाइप मध्ये इमल्शन कंटेनिंग कॅस्टर ऑइल. ट्रान्सलेशन मध्ये कॅस्टर ऑइल 1 fluid ounce means 30 ml. Cinnamon water 4 fluid ounce means 120 ml. Quantity taken in metric system. सेंट किती करायचे तुम्हाला? 30 ml. 30 ml. त्याच्यामध्ये $30 ml castor oil and cinnamon water 120 ml. जर आपल्याला प्रिपरेशन 30 ml प्रिपेअर करायचं असेल तर कॅस्टर ऑइलची क्वांटिटी किती येणार? $30 ml कॅस्टर ऑइल आणि सिनेमन वॉटर 120 ml. म्हणजे आपल्याला जर समजा 120 ml प्रिपरेशन साठी 30 ml कॅस्टर ऑइल दिला असेल तर 30 ml साठी हाऊ मच? किती येते?
Roll number 25. 7.5 7.5. Okay. 7.5 ml. Then factor quantity required upon quantity given. 130 upon 120. किती येत आहे फॅक्टर? 0.5. 0.25. किती येत आहे फॅक्टर? 0.25. 0.25. Okay, then stepwise procedure. Calculate the quantity of emulsifier, gum acacia and oil and water for primary emulsion. Follow wet gum method. Wet gum method ni तुम्ही हे emulsion prepare करणार. Wet gum method ni कसं करणार तुम्ही? ऑइल गम yes. करायचं, देन वॉटर ऍड करायची आणि प्रायमरी इमल्शन हे मेड करायचं. फर्स्ट तुम्ही ऑइल, वॉटर, गम अकॅशियाची जी काय क्वांटिटी आहे ती कॅल्क्युलेट करणार. इथे त्यांनी गम अकॅशियाची क्वांटिटी दिली आहे का? नाही. मग तुम्ही काय करणार? सिनॅमन वॉटर ऍड 30 ml, म्हणजे तुम्हाला सफिशियंट क्वांटिटी मध्ये 30 ml जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही सिनॅमन वॉटर ऍड करणार. त्याच्या खाली तुम्ही गम अकॅशिया क्वांटिटी इम्पेरियल सिस्टीम मध्ये पण काय ऍड डाऊन करायचं नाही आणि मेट्रिक सिस्टीम मध्ये डायरेक्ट गम अकॅशियाची क्वांटिटी टेकन इन मेट्रिक सिस्टीम मध्ये ऍड डाऊन करायची. गम अकॅशिया म्हणजे काय प्रोपोर्शन आहे तुमचं? ऑइल, वॉटर, गम कॅल्क्युलेट करायचं. देन calculate the quantity of oil, water, gum required for prepare the primary emulsion. Then powder the gum acacia in mortar. जे काही गम अकॅशिया आहे, गम अकॅशिया mortar मध्ये वेळ करून घ्यायचं. देन त्याच्यामध्ये वॉटर ऍड करायचं, सिनॅमन वॉटर. इथं सिनॅमन वॉटर घेतले म्हणून सिनॅमन वॉटर all of you sound is audible. Yes, madam. Yes, ma'am. Then next transfer to measure and make up the volume with cinnamon water. वेट गम मेथड फॉलो केल्यानंतर वेट गम मेथडने प्रायमरी इमल्शन कंप्लीट झालं तुमचं. देन ट्रान्सफर टू मेजर अँड मेकअप द व्हॉल्यूम विथ सिनॅमन वॉटर. सिनॅमन वॉटरने फायनल व्हॉल्यूम तुम्ही मेकअप करणार. जे काही इमल्शन आहे ते बॉटल मध्ये ट्रान्सफर करणार. कॉर्क इट, अटॅच लेबल अँड सबमिट. कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ इमल्सिफायर, गम अकॅशिया and of oil and water for primary emulsion. Follow wet gum method. Wet gum method मध्ये फर्स्ट तुम्ही गम आणि वॉटर सॅच्युरेट करणार, युनिफॉर्म मिसलेज फॉर्म करणार. देन गम आणि वॉटर ऍड करून झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कॅस्टर ऑइल ऍड करणार. देन क्लिकिंग साऊंड इज प्रोड्युस्ड आफ्टर ट्रॅच्युरेशन. आणि ट्रॅच्युरेट कधीपर्यंत करायचं? जोपर्यंत त्यामधून क्लिकिंग साऊंड इज प्रोड्यूस व्हायचं. क्लिकिंग साऊंड जो आहे तो क्लिकिंग असा आवाज आल्याशिवाय तुम्ही ते स्टॉप करायचं नाही, ट्रॅच्युरेट करत राहायचं जोपर्यंत क्लिकिंग साऊंड प्रोड्यूस होत नाही तोपर्यंत. देन ट्रान्सफर टू बॉटल, कॉर्क इट, अटॅच पेपर, लेबल अँड सबमिट. लेबलिंग ऑफ फॉर्म्युलेशन मध्ये लेबल कसं करणार तुम्ही? इमल्शन कंटेनिंग कॅस्टर ऑइल,
ब्रॅकेटमध्ये 30 ml. देन इन्ग्रेडियंट काय काय आहेत? कॅस्टर ऑइल 7.5 ml, गम मॅकेशिया 7.5 ग्राम, सिनेमन वॉटर अप टू 30 ml. देन इमल्शन हे झालं इन्ग्रेडियंट, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, रजिस्टर नंबर अँड प्राइस. देन कॅटेगरी कॅस्टर ऑइल इमल्शन ॲज अ लॅबोरेटरी म्हणून ऍक्ट होतं. देन storage, store in well closed container. Direction, check well before use. आणि लास्ट मॅन्युफॅक्चरिंग बाय सिव्हिल कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर. यूज ऑफ प्रिपरेशन लॅक्झेटिव्ह, दिस इज ॲज लॅक्झेटिव्ह. रिझल्ट मध्ये काय लिहिणार? 30 ml ऑफ कॅस्टर ऑइल इमल्शन इज सबमिटेड इन एअरटाइट बॉटल फॉर इन्स्पेक्शन विथ स्पेशल इन्स्ट्रक्शन ऑन लेबल ॲज चेक वेल बिफोर यूज. नेम टू इमल्सिफाइंग एजंट, त्याच्यामध्ये जे काही इमल्सिफाइंग एजंट असतील, गम अकॅशिया, अगार, कार्बोवॅक्स, जे काही इमल्सिफाइंग एजंट आहेत एक्झाम्पल लिहायचे. देन व्हॉट इज द ड्राय गम मेथड, ड्राय गम मेथड मी सांगितले ती तिथं राईट डाऊन करायची. फॉर विच प्रिपरेशन अकॅशिया इज यूज्ड ॲज इमल्सिफाइंग एजंट. व्हॉट इज द टाइप ऑफ इमल्शन मीन फॉर ओरल यूज, हे जे काही क्वेश्चन आहेत. व्हॉट इज मीन बाय प्रायमरी इमल्शन, ते तुम्ही इथं स्पेस फॉर आन्सर आहे तिथं राईट डाऊन करायचं. एक्सपेरिमेंट नंबर 32 टू प्रिपेअर अँड सबमिट इमल्शन कंटेनिंग कॅस्टर ऑइल. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट? येस ऑर नो? नो मॅम. कोणती सांगितली? हा येस. मॅम क्वेश्चन सांगा की आम्हाला. कॅटेगरी लॅक्झेटिव्ह